जीव ब्रह्म एक विषय आहे. सगळं दुःखाची निवृत्ती परमाण प्रयोजन आहे. दुसरं जीव ब्रह्म ऐक्य हे काही प्रयोजन नाही. मग हे अधिकाराचा असंभव केलं नाही. थोडक्यामध्ये पहिल्या तरंगात सांगितलं त्याला अन्नबंधाच्या दृष्ट्या समजतात. आणि तो जरा विस्तारपूर्वक कोणत्या तरंगामध्ये सांगतात. अधिकारी पूर्व पक्ष उत्तर पक्ष, विषय पूर्व पक्ष उत्तर पक्ष, प्रयोजन. आता पूर्व पक्ष कसा आहे? पूर्वपक्षी प्रयोजनावर ज्यावेळेस शंका घेतो त्यावेळेस सकल दुःखाची निवृत्ती म्हणजे आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. या मोक्षाशिवाय कोणत्याच असणाऱ्या जगतामध्ये पुरुषाला सुख किंवा दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. म्हणून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हायला हवी. निवृत्ती होण्याकरिता जगन्मिथ्यात्व निश्चय हा आपल्याला मानला पाहिजे. जगन्मिथ्यात्व निश्चयाशिवाय त्या ठिकाणी सकल दुःखाची निवृत्ती होत नाही. म्हणून जगत हे अध्यस्त, या ठिकाणी अधिष्ठानावर म्हणजे आत्म्यावर जग हे अध्यस्त. जगन्मिथ्यात्व निश्चय कोणी सांगितलं? वेदांत. त्याच्यावरती हा पूर्वपक्षी शंका अशी घेतो की त्या ठिकाणी ज्याप्रमाणे रज्जूवरती सर्प हा अध्यस्त असतो आणि त्याचा अध्यास होतो, त्याप्रमाणे या आत्म्यावर वेष्टीदृष्ट्या अहंकारादी बंध आणि जगतावर समष्टीदृष्ट्या आपल्या ब्रह्मावर समष्टीदृष्ट्या त्या ठिकाणी जगताचा जो अध्यास होतो तो होणे शक्य नाही. का होणे शक्य नाही तर अध्यास केव्हा होतो? ज्यावेळेस तो सांगतो की कार्याध्यासाची जी सामुग्री आहे ती ही त्या ठिकाणी अभ्यास होण्याकरता जी सामुग्री पाहिजे त्या सामुग्रीचा काय अभाव आहे. मग अभ्यास होत सामुग्री वाचून कार्याची सिद्धी होत. माझा सामुग्री कोणती? त्या अभ्यासात दोन प्रकार, कार्याभ्यास. कार्याभ्यासाची सामुग्री सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार प्रमाता प्रमाण आणि कोणाची सामुग्री. आता ती कशी सिद्ध होत नाही. जर सुंदर त्याने विवरण केलं आहे. कोणताही अभ्यास होण्याच्या पूर्वी त्याचं ज्ञान असावं लागतं. संस्कार म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे संस्कार. पुढे क्रमाक्रमाने सांगू तुम्हाला. तेव्हा तुम्हाला काहीतरी ज्ञान पाहिजे. आणि विशेष रूपाचं काय पाहिजे? अज्ञान पाहिजे. दोन्ही आहे ना. एक अज्ञानाला म्हणायचं कारणाभ्यास, कार्याला म्हणायचं कार्याभ्यास आहे. पहिलं कार्याभ्यासाची संभावना सांगायची, नंतर कोणता पूर्वपक्ष करायचा, मग उत्तर पक्ष ज्ञान द्यायचं. मग तुम्हाला नाही का रज्जूवर सर्प भासण्याकरता जसं सामान्य रूपाने काय पाहिजे तसा आत्म्यावरती बंधाचा अभ्यास होण्याकरता कुठंतरी तुम्ही बंध काय केला पाहिजे? म्हणजे संस्कार राहतात. ज्या अर्थी तुम्ही ओवी लिहिता त्या अर्थी बिना संस्काराशिवाय लिहितात का? पाठात नाही गेलं तर परीक्षेत लिहिता येईल का? एक पोरगा होता त्याने बरं का 2 तास लिहत बसला का. पेपर मागायला गेला तरी देईना. म्हणला का 50च्या वर मार्क मिळतो का कोणाच माहिती. बरं तपासायला गेलं तर काही ना त्याच्यात लिहिलं श्री विठ्ठल श्री विठ्ठल. अरे असं काय लिहिलं? तर म्हणलं गोव्या पाठच नाही केलं तरी यायचं तरी. म्हणून परीक्षेमध्ये ज्ञानेश्वरी समोर असते का संस्कार असतात. त्या संस्कार नसेल तर गोव्या लिहिता येईल का? तसं अगोदर कुठंतरी सर्प काय केला असला पाहिजे.
आणि त्या संस्काराने दोरीवरच सर्पाचा अभ्यास का होतो? लांबटपणामुळे. दोरी लांबट आहे हे पहा. दोरीवरती सर्पाचा अभ्यास, खांबावरती माणसाचा अभ्यास, शिंपलीवरती चांदीचा अभ्यास. पण आपल्या राजीव सर्प सगळ्यात जास्त घेतला. एक सामग्री झाली संस्कार, सत्य, वस्तू, ज्ञान, जन्य. पुढे आता दुसरा कोणता नाही हे आहे ना, 3 प्रकारचे दोष पाहिजे ना, प्रमाता, प्रमाण आणि तर अध्यास होईल म्हणे तर अध्यास होणार नाही. आता एकेकाचं खंडन करायचं तेव्हा कोणता सत्य, वस्तू, ज्ञानजन्य संस्कार संभवू शकत. वेदांताचा सिद्धांत एक परमात्मा खेरीज करून जगतामध्ये काहीही सत्य नाही, एक परमात्मा सत्य आहे, तत्व्यतिरिक्त सर्व काय. बंधही कसा आहे? आत्म्यावरती बंधाचा अभ्यास होण्याकरता काय लागेल? संस्कार लागेल. मग सत्यबंधाचे संस्कार आणले कुठून? तुमच्या मतामध्ये बंध कसा आहे? बंध समृद्धीकडे अहंकार आदी वगैरे आधी करून याला बंध म्हणतात. शरीरसुद्धा बंद आहे, तुम्हाला कल्पना नाही का? शरीरामध्ये जीव अडकलेला आहे. तुमच्या गीतेमध्ये आहे त्याला अधिभूत म्हणतात. आणि पुढे जीवाला काय म्हणायचं? अधिदैव. अधिभूत म्हणजे शरीर. आणि या शरीराशी तादात्म्य घेतल्यामुळे जीव कुठे अडकला? शरीरात. बरं का? बंद आहे. काय म्हणायचं? पोपट असतो का नाही, आंब्याच्या लोभाने कशात अडकतो? अरे फळाच्या लोभाने कशात अडकतो? घरात का पिंजऱ्यात अडकतो? काय पिंजऱ्याला काय म्हणायचं? बंद. निघता कुठं येतं त्याला? तसं जीवाला सुद्धा काय शरीरात बंद आहे, त्याला अधिभूत म्हणायचं. काय म्हणायचं? जीवाला अधिदैव म्हणायचं. आणि अभियज्ञ परमात्म्याला काय म्हणायचं? अभियज्ञ म्हणायचं. हे कोणत्या अध्यायात सांगितलं आहे? अध्यायी असते का कितीला? मग ते यायला काय म्हणायचं? तुम्ही आम्ही सगळे कशामध्ये सापडलेलं आता कळत नाहीत आपले माणसं, काहीतरी करतात. मनुष्य या बंध निवृत्ती करत आहे. तुका आला लोटांगणी पुढे बंधाने सोडवत नाही, उलट बंधातच राहण्याची काय करतो? ते वेळ जाते आपलं पण सांगत नाही. माणसं जेलमध्ये जातात ना, गुन्हा करतात. मग ते सगळे जेलमध्ये असतात. स्वातंत्र्याचा एक दिवस आला तर जेलमध्ये असलेले गुन्हेगार लोक, मग राजाला आणत थोडं वाईट त्याचा कीक आली. मग त्या जेलमध्ये असलेल्या गुन्हेगार लोकांना प्रधानजीने सांगितलं, म्हणलं उद्या राजेसाहेब तुम्ही मागाल ते देण्याकरता काय? मग ते जेलमधले गुन्हेगार आले. राजाची आज्ञा, जे मागाल ते काय करू? मग प्रत्येकजण त्याच्यामध्ये एक जण म्हणायला लागलं, म्हणलं पुष्कळ दिवसापासून बिडी कुठं प्यायला आली. राजाने कट्टा दिला तर बरं का. कोणी म्हणायला लागले थंडी वाजत असते, एका ब्लँकेटने थंडीचा आवाज येत नाही. राजेसाहेबांच्याकडे 2-4 दंड देऊन टाकायला. एखादा ते आम्हाला भूक लागते, 2 भाकरीची, खायला किती मिळते? अर्धी भाकरी. म्हटलं याला 10 भाकरी जातात. जो जे मागेल ते काय देण्याकरता राजा का झाला. पण ते सगळे त्यात गुन्हेगाराला काय वाटला? अरे आनंद वाटला ना. आहे तो प्रधानजी होता ना, तो प्रधानजी म्हणायला लागले, म्हणले सारे गुन्हेगार आहे ना, हे सारे मूर्ख आहे म्हणायला लागले. एक तो गुन्हेगार आहे ते तेवढून भानगड, मूर्खाचा काय आहे?
म्हणले काय याला मूर्ख असं म्हणतात. तर म्हणले पहा, आम्ही गुन्हे जेलमधून बाहेर पडावं अशी आमची काय आहे, हा शहाणा गुन्हेगार कोणता याला म्हणत आहे. आणि सारे काय मागत होते, जेलमध्येच राहण्याचं मागत होते. जेलमध्ये सुटका होण्याची इच्छा केली का, मग कशात राहण्याची. तुमचं आमचं असं सांगा आलं काय. बंधातून सुटका करण्याकरता साधक असतो, आणि बाकी काही नाही. माझं लग्न होऊ द्या, नोकरी लागू द्या, हे सगळं ह्याच भानगडी असते. बंधातून निवृत्त होण्याची इच्छा करणार शहाणा म्हणून, आणि बाकी बंधातच राहणार आहे. काय सगळ्यांनी इच्छा कशाची केली, बंधात राहण्याची. म्हणून तर बेसारे विषयी पामर वगैरे सगळे आहे ना, हे सगळे काय आहे, बंधातच राहण्याची. काय तुमच्या आहे ना, तुकोबराच्या अभंगामध्ये ठिकठिकाणी काय मी उद्धार काय कृपा करेल. बरोबर बंध सांगितलं आहे. अहंकारादी अनाथ पदार्थाला काय म्हणतात, बंध म्हणजे दुःख. दुःख म्हणजे तो बंध पूर्वपक्षाच्या मताने संभवू शकत नाही आहे. मग पूर्वपक्षाच्या मताने बंध मिथ्या नसून काय, हे कोणाचं मत. आता आपल्याला सांगायचं आहे बंधाची सामग्री सिद्ध होत नाही. मत हे पहा, आमच्या मतामध्ये बंध सगळं कसं आहे, मिथ्या आहे. संस्कार कोणत्या बंधाचे पाहिजे, बंध सत्यच नाही तर संस्कार आणले. एक जरा प्रमाता प्रमाण आणि प्रमेय सिद्ध होत अध्यास होण्याकरता सादृश्य दोष असावा लागला. दोरी लांबट सर्पही लांबट, लांबटपणामुळे दोरीवर ते सर्पाचा काय होतो, अध्यास होत असतो. सादृश्य दोष किंवा बंध आणि आत्मा याच्यामध्ये सादृश्य दोष. बंध कुठं आहे, बाहेर. आत्मा कुठं आहे, बंध कसा आहे, जड. आत्मा कसा आहे, सादृश्य आहे का वैधर्म्य आहे. सादृश्य नावाचा दोष होत नाही, प्रमेय दोष म्हणायचा. पुढे कोणते राहिले, प्रमाता आणि कोणताही अध्यास होण्याच्या अगोदर प्रमाता आणि प्रमेय असावं लागतं तर अध्यास. काल नाही का गोष्ट सांगितली, म्हणलं गंगूबाई तुमच्या मुलाने आमचं भांडणं काय नेलं. ते म्हणलं माझं लग्नच नाही, न झालेलं लग्नाने सोडून दिलं का, अगोदर मुलाची काय झाली पाहिजे. तसं प्रमाता प्रमेय प्रमाण याची सिद्धी होत. प्रमाता नाही, पुढे प्रमेय नाही, आणि पुढे काय नाही, प्रमाणही नाही. सत्य वस्तू ज्ञानजन्य म्हणून बंध सत्य नसून काय, आपल्या मिथ्या नसून काय. सत्यबंधाची निवृत्ती ब्रह्मज्ञानाने होऊ शकत नाही. पूर्वपक्ष मग आपण काय करून दाखवलं, सिद्धी करून दाखवली ना. आता पुढे आहे की पूर्वपक्ष बघायला दुसरी कारणाध्यासाची जरा का कारण करताय. सामान्य रूपाने विशेष रूपाचा तर दोरीवरती सर्पाचा काय होतो. आता इथे हे बरोबर आहे, दोरीच्या बाबतीमध्ये बरं आहे. सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचं ज्ञान, पण आत्म्याचा संभव नाही. आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे. सूर्याच्या ठिकाणी कुठं अंधार राहतो का. मग ज्ञानरूप असलेला आत्मा तिथे अज्ञान कसं राहील. अज्ञान संभवू शकत. आज सामग्री कोणती पाहिजे, सामान्य रूपाने विशेष रूपाचा. सामान्य आणि विशेषाच्यामध्ये विरोध आहे. काय असं आहे ना, साजात्य होण्याकरता
हे नसतं बघा. आहे का तुम्ही? जिथे प्रकाश आहे तिथे काय नाही, जिथे अंधार आहे तिथे. मला ऐकलं की डॉक्टरने एका पेशंटच्या कॉटवर लिहून ठेवलं, हा काय झाला मेला. त्याला नेण्याकरता कोण आले? कामगार लोक. माझ्या पेशंटने विचारलं, म्हणलं मला कुठे घेऊन चालले? म्हटलं जिथं मेलेले माणसं असतात तिथं. अरे पण म्हटलं डॉक्टरने सांगितलं अमक्या काठवर जा, अमक्या नंबरचा पेशंट काय झालेला आहे. अरे म्हटलं मी सांगतो ना, मी जिवंत मला डॉक्टर काय अडली आहे का? इतक्या डिग्र्या शिकलेला आहे. आपलं काय हे पहा, मेला आहे तर बोलतो, आणि बोलत असेल तर दोन धर्म एका ठिकाणी राहू शकत. ते विरोधी धर्म पाहिजे. काय आलं काय? जिथं ज्ञान आहे तिथे काय नाही, जिथे अज्ञान आहे तिथे मी दोन धर्म आत्म्याच्या ठिकाणी संभवू शकत. आत्मा किम स्वरूप आहे? ज्ञान. आलं का लक्षामध्ये? अशा रीतीने कारणाध्यास संभवू शकत. आता आपल्या सिद्धी करून दाखवायचे. पूर्वपक्षाच्या मताने कार्याध्यासही संभवत नाही, कारणाध्यासही बंध काय झाला? सत्य. आणि सत्यबंधाची निवृत्ती कर्माने होते. ते कर्माचे प्रकार किती? परिच्छेद क्रमांक 9. कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन. वेदबोधित कर्म एक विहित व दुसरे निषिद्ध असे दोन प्रकारचे आहे. पुरुष प्रवृत्त्यर्थ जे सांगितले ते विहित व निवृत्त्यर्थ जे सांगितले ते निषिद्ध कर्म म्हणावे. या कर्म विचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त वेदबोधित कर्माचा विचार आहे. आता कर्माचा विचार करायचा म्हणजे कोणता कर्म आपण ज्याला आपल्या मनाने जे करतो ते नाही, वेदांनी सांगितलं असेल त्याला वेदबोधित कर्म म्हणतात. कर्माचा विचार वेदांत तुमच्या गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आहे ना, किम कर्म किम कर्मेति योग तत्ते कर्म प्रोक्ष्यामि यज्ञात्वा. आहे ना, कर्म विचार केला त्याची कर्म प्रतिष्ठित. तेव्हा मनुष्य देहाकडून कर्म होत असते, त्याला फलं असतात. त्या कर्माचा विचार नाही का. इंद्रियाकडून कर्म होतात, कर्माची कारण वगैरे तुमच्या 18 गीतेच्या 18 आहे. अनिष्टमिष्ट मिश्रांच्या त्रिविधम कर्म न फलम भवत त्यागिनाम प्रत्य त्यागिना क्वचित. त्या 3 प्रकार कर्म आलं ना. तर वेदबोधित कर्माचे 2 प्रकार, एक विहित आणि एक. वेद कोणतं म्हणायचं? वेदाने सांगितलेलं आहे करा करा म्हणून त्याला काय म्हणायचं? वेद म्हणायचं. आणि करू नका जे सांगितलं ते काय म्हणायचं? निषिद्ध करा. माझा पूर्व पक्ष आहे. हा कोणता पक्ष आहे? मग त्याचे थोडे प्रकार कोणाचे? कर्माचे. त्या वेद कर्म म्हणजे नित्य, नैमित्तिक, पुढे काम्य आणि प्रायश्चित्त. आणि निषिद्ध कर्मामध्ये त्यांनी थोडक्यातच आवरण घेतलेलं आहे. पुष्कळ प्रकार आहे त्याच्यामध्ये. पण त्यांनी सांगितलं जे करू नाही सांगितलं ते जे कर्म असते त्याला कोणतं कर्म म्हणायचं? करा म्हणून सांगितलं वेद कर्म. आता नित्यकर्म कोणाला म्हणावं? नैमित्तिक कर्म कोणतं? काम्य कर्म कोणतं? आणि प्रायश्चित्त कर्म कोणतं? नित्यकर्म कोणतं? हे बाबा रोज स्नान करणे, संध्या करणे, पूजा करणे हे कोणतं आहे? आणि नित्यकर्म बरं. नैमित्तिक म्हणजे चंद्र सूर्य ग्रहण वगैरे वगैरे. श्रेष्ठ पुरुषाला तर उभं राहणं बघा. नित्य नैमित्य कर्म. त्या नैमित्य करण्यामध्ये रोज एकादशी करत असतो का आपण? मग कोणतं कर्म आहे ते? रोज सोमवार करतो का आपण? त्याच दिवशी करतो. मग कोणतं कर्म ते?
नित्य नैमित्तिक फलाच्या अपेक्षेने जे केलं कर्म केलं जातं त्याला आणखी काम्य कर्म आहे. आपण नोकरी करतो, अगोदर विचारतो पगार किती आहे, आणि मग नोकरीमध्ये आपण स्वीकारतो. मग मनाच्या अपेक्षेने आपण त्या कर्मात प्रवृत्त झालो. कोणतं कर्म? काम्य. आणि पुढे प्रायश्चित्तच. चुकून आपल्याकडून जर काही प्रायश्चित कर्म घडलं, निषिद्ध कर्म घडलं कोणतं, मग तर पाप झालं का नाही ते, आणि ते पाप निवृत्त करण्याकरता आणखी शास्त्राने सांगितलेलं जे कर्म असेल त्याला म्हणत असतं प्रायश्चित्त कर्म. हे पहा साधुसंतांच्या अभंगामध्ये आहे, जळतील कर्मे मग आहे. कोणतं साधन सांगितलं? अरे जळतील कर्मे जळमांतरीचे कोणतं नामाचं कीर्तन, त्याचं साधन आहे. याला कोणतं कर्म म्हणायचं? प्रायश्चित्त कर्म. काय करे चुकून सुद्धा माणसाच्या हातून कोणतं कर्म घडत असते, ते कर्म घडतात. त्या प्रायश्चित्त कर्मात दोन, साधारण आणि असाधारण. साधारण कोणाला म्हणायचं, असाधारण कोणाला म्हणायचं, कर्माक्रमाने आपण त्याचा विचार करू. तेव्हा त्या कर्माच्या प्रकारामध्ये नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त वाचा. जांभई, शंख, ढेकर इत्यादी शरीराचे ठिकाणी होणारे जे सहज व्यापार त्यास शास्त्रीय विचारात कर्म म्हणत नाहीत. त्याला कर्म म्हणत नाही. ज्याच्यापासून पाप आणि पुण्य उत्पन्न होते त्याला काय म्हणायचं? काय काय आपण काय कोणाला दान केलं नाही का, कोणाला जेवायला घातलं, पुण्य आहे का? कर्म आहे का देव? त्याच्यापासून काय उत्पन्न होते? पुण्य आहे काय? चोरी केली तर मग ते पाप भोगावं लागते ना. मग ते पाप कशाने जातं? प्रायश्चित्त केले. मग म्हटलं आहे अरे पुढे वाचा. विहित कर्मात नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त असे 4 भेद आहेत. मनुष्य देहामध्ये कर्म होत असे त्याचे 2 प्रकार, विहित आणि मला याच्यामध्ये विहित कर्मामध्ये नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रत्येकाच्या व्याख्या वाचा. नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेदाज्ञेवर अवलंबून आहे, पुरुषेच्छेवर अवलंबून नाही. कारण ते न केले तर शास्त्राने प्रायश्चित्त सांगितले आहे, केले तर मात्र पुण्य नाही. नित्यकर्म म्हणजे संध्या वंदनादी ज्याचे विधान आहे आणि चंद्र सूर्यादी ग्रहणे. त्याच्यामध्ये नित्य नैमित्य कर्म केलंच पाहिजे. केलं तर काय उत्पन्न होत नाही. आता आपण वाचलं ना, नित्य नैमित्तिक कर्म जर केलं नाही तर काय उत्पन्न होत नाही? पुण्य उत्पन्न नाही. आणि न केलं तर उलट सांगतो बघा तो काय सांग, अरे आम्ही केलंच नाही तो पाप उत्पन्न होईल. आणि तो म्हणतो नाही केलं तर, अरे नित्य नैमित्तिक नाही केलं तर, केलं तर अरे कर्म केलंही नाही तरी पाप कसं होईल बरं? हे पुढे खंडन करू. चोरीच नाही केली तुम्ही, काय नाही केली, मग काही इतकं का सरकार काय वेळा आहे का? उलट विधान आहे. काय विधान आहे? पूर्व पक्षाचं मत आहे. कोणाचं मत आहे? जर तुम्ही कर्म केलं पुण्य उत्पन्न होणार नाही, नाही केलं तर पाप झाल्याशिवाय म्हणजे कर्म करायचं. त्या कर्मापासून पुण्य उत्पन्न होत नाही आणि पापही उत्पन्न. पुढे
नित्यकर्म म्हणजे संध्या वंदनादी ज्याचे विधान आहे आणि चंद्र सूर्यादी ग्रहणे व श्राद्धादी किंवा वयाने जातीने आश्रमाने शास्त्रज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मात्मैक्य ज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता त्या नित्यकर्म कोणाला म्हणा, रोज स्नान करणे आहे का, संध्या पूजन म्हणतात त्याला, संध्यावंदन करणे आहे का नाही. त्याचप्रमाणे चंद्र सूर्य ग्रहण वगैरे आले तो विधी काय करणे. मग आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुष वयाने जातीने जर आले तर त्याला काय करणे, स्वागत करणे, वंदन करणे. हे सगळं कोणतं काय कर्म आहे. मग नित्यकर्म आहे. पुढे नैवेद्य सांगतात. नैवेद्य कर्मामध्ये कर्माने घेतलेले वाचक आहे. चंद्र सूर्यादी ग्रहणे व श्राद्धादी किंवा वयाने जातीने आश्रमाने शास्त्रज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मात्मैक्य ज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता त्यास उत्थापनादी सत्कार रूप कर्म हे नैमित्तिक कर्म म्हणावे. त्याला कोणतं कर्म म्हणायचं. नित्य कर्म संध्यावंदने कोणतं आहे. आणि श्रेष्ठ पुरुष आल्यानंतर उत्थापन देण्याला कोणतं कर्म आहे. नैमित्तिक कर्म. रोज एकादशी येत असते का. मग कोणतं कर्म ते. स्नात एकादशीलाच करायचं का. असे दोन कर्माचे प्रकार, नित्य आणि पुढे. जे विशेष फलप्राप्तीकरिता विधान केलेले असते ते काम्य कर्म म्हणावे. आता काम्य कर्म आपण काही अनुष्ठानं केले, यज्ञ वगैरे केले, त्या अनुष्ठानाच्यामुळे किंवा यज्ञादी कर्मामुळे आपल्याला लोकांतराची काय होते. इथं 100 यज्ञ केले तर इंद्र तिथले भाऊ काय पाहिजे आहे. तुम्ही गीतेचा 9वा अध्याय शिका, त्याच्यात मला सांगितलं आहे. तिथं पाणी आहे पिण्याकरता का अमृत आहे का नाही. पुढे घर जरी बांधायचं असलं, संडास बांधण्याची काय गरज नाही. अलीकडे अगोदर घर बांधण्याच्या अगोदरच सरकार म्हणत तसं संडास बांधा. आणि तिथे संडास बांधण्याचे कारण अमृताचा मळच होत नाही, काय होत नाही, दुर्गंधी नाही त्याची, काय नाही. झाडं कोणती आहे तिथं. येडे बापडे का. गाई कोणते आहे. स्वर्गामध्ये गाई कोणते आहे. इथं आपल्याला जर्सी गाई. आणि त्यांना जर पाणी नाही पेटलं ना प्याण्याकरता अशा काही आरडते बघा. ते कोणी बा म्हणायचे असं वाटत असते का या घरातलं कोणीतरी. साधी चांगली गाय सुद्धा मिळेल. हे सगळं हे आपले दिव्य भोग आहे कुठे स्वर्गामध्ये. आणि आपले सामान्य भोग आहे. आणखी पुष्कळचं प्रकरण आहे स्वर्गाधिकाच्या भोगाचं. सगळे असेच आहे बघा. जेवढे म्हणून आणखी भवन आहे ना, त्या भवनामध्ये आणखी जे काही भोग आहेत अद्वितीय भोग आहेत. सामान्य आहे का अद्वितीय. स्वर्गामध्ये गेल्यानंतर म्हातारा होतच नाही. आणि तिकडं बरंच वेळ म्हणलं मग तिथे मरण कसं काय अंत्ययात्रा काढावी लागते का. काही नाही बघा. हा म्हणता एकदम शहराचं पाणी होते. काय होते संपला. पुण्याची पावटी इंद्रपणाची उठी. म्हणजे विषय लोक काय करतात. इथल्यापेक्षा विषयातले सुख अलीकडे तरी काय आहे. खूप शिकलेले आहे ना, जास्त शिकलेले हे भारतात राहत नाही, कुठे परदेशातच राहतात.
नाही का. जन्माला कुठं आले आणि मजा मारतात पुढे. काही भारता करता काही प्रयत्न केले पाहिजे ना, ते काही नाही. सगळी मजा कुठे मारतात. अरे जाऊ दे आपल्याला. अनुष्ठान म्हणतात त्याला. बरेचसे लोक अनुष्ठान करतात ना. तुमच्या रामजन्माचं व्रत, नवव्रत असते पुढे. जसे पाऊस पडण्याकरिता कारिरी याग किंवा स्वर्ग कामार्थ अग्निहोत्र सोमादी याग आणि जे पाप निवृत्तीकरिता विधान तेवढेच. हे पाहता, पाणी पडण्याकरता कधी कधी काय होते, पाऊसच पडत नाही का. पावसाच्या दिवसामध्ये काय पडत नाही आहे का. आता धान्य जमिनीतून पीक कसं निघेल, आहे ते पाणी संपून जाईल पुढे काय. मग त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये बरं यज्ञ सांगितलेला काय, आणि तो यज्ञ केला म्हणजे पावसाचा काय होतो, वर्षा. पाऊस जर पडला नाही तर दुष्काळी वातावरण, सगळं दुष्काळी आटाला. स्त्री एकंदर ह्याच्या जमीन आहे पुष्कळची, पाऊसच नसेल तर काय उपयोग आहे. मग पीक काढण्याकरता काय पाहिजे, पाऊस पाहिजे. आणि तेही पाऊस म्हणजे कसं पाहिजे, पिकाला पोषक पाहिजे आहे का नाही. तर पेरले महिनाभर पाऊसच पडला नाही, शेतकऱ्याची मेहनत काय झाली. वेळेवरती काय पडला पाहिजे. आणि ज्या अर्थी वेळेवरती पाऊस पडतो त्या अर्थी पाडणारा कोणीतरी असला. मग कोण असतो पाऊस पाडणारा, ईश्वर म्हणावा. कोण म्हणावा आपल्या मताने. मग एकाच ठिकाणी पाऊस पाडतो का, मग कुठे संपूर्ण भारतामध्ये पावसाचा काय होत असतो. इतकी अक्कल ढगाला आहे का, ढगाला अक्कल आहे का, तिथं जडस्वरूप आहे. मग बरोबर त्या देशामध्ये जाऊन पाऊस पडतो. कोणीतरी पाऊस पडणारा असला. बरं कसाही पाऊस पडतो का, धारेने पडतो. आपण एक बादलीवर पाणी घेतलं आणि वरून टाकलं, कसं पडतं ते. आणि पावसाचं पाणी कसं पडतं. मग धारा करणारा कोणीतरी असला त्याला ईश्वर म्हणा. काय म्हणायचं, आकाशी मेघाची भर नाही कोणी केली. आकाशामध्ये असणाऱ्या मेघाच्या ठिकाणी पाणी कोणी भरलं, इथून पाईप लावला का. अरे समुद्रातून पाईप लावला का. मग बरं ते समुद्राचं पाणी असं जर मांडलं, समुद्राचं पाणी कसं आहे सगळं, ढगामधलं पाणी. बाई योजना कोणी केली, त्याला ईश्वर आहे का. ईश्वर काय केला पाहिजे, लोक काय करीत नाही. ईश्वर निसर्गवादी लोक आहे ना, निसर्गवादी लोक ईश्वर काय करीत नाही आहे का. म्हणून त्यांच्याकडे विधीचा अभाव असतो. कशाचा, ते म्हटलं ईश्वराचं कोणी सांगितलं मानायला. संतांचं ऐकलं पाहिजे असं कोणी सांगितलेलं आहे. मग तुम्ही आमच्या मनाला येईल तसे बघ, त्याला स्वैराचार म्हणायचं. काय म्हणायचं, कोणताही संप्रदाय म्हटल्यानंतर त्याच्यात विधी असतो. जाऊ दे आपल्याला. कार्यावरून ईश्वर काय केला पाहिजे. आणि जे पाप निवृत्तीकरिता विधान केलेले असते ते प्रायश्चित्त कर्म म्हणावे. आपल्या हातून पाप होतं ना, माना होता तरी नका मान. हे पाप पुण्याचं ज्ञान असावं लागतं. जरा पाप पुण्याचं ज्ञान नाही, इंद्रियाच्या अधीनत्व आहे. मग याच्यापासून आपल्याला पाप आहे. तुम्हाला उद्या 4 वाक्य तत्वज्ञान. चोरी जरी केली तर तो पाप होत. आपण ते पाप होतो ना, शास्त्र सांगते ना.
ते म्हटलं कुठलं कोण सांगितलं तुम्हाला चोरी केली म्हणजे पाप होतं असं. मग म्हणाले म्हणजे पैसा मिळतो याची वाट काय आहे नाही का. धन चोर होते एकमेक एकमेकाला भेटले बरं. माझ्या चोराच्या गोष्टी कोणत्या राहणार विचारता करा ऐकला का. एक चोर म्हणाला कालचा दिवस किती रुपयात पडला 5,000. एक जण म्हणायला लागला कालचा दिवस आम्हाला 3,000 पडला. म्हणलं काय भानगड काय. म्हणलं पाकिट मारलं त्याच्यात किती होते 5,000. एक जण म्हणतो किती त्याला काही घाम काढून काम करावं लागतं का. म्हणजे एकमेकाचे बघायचं खिशाकडे हात ठेवायचे. एका चोराने विचारलं म्हटलं का रे आज खिशाकडे कशाला आपण हात ठेव. म्हटलं तू आहे तोपर्यंत पॉकेट आहे की नाही. तो केव्हा पॉकेट मारतील काही सांगता येत नाही. माझा हे निषिद्ध कर्म आहे का विहित कर्म आहे. माझं कोणीतरी शासन करणार असलं तर दिसत जरी नाही तरी शासन केल्याशिवाय राहत नाही नाही का. एखादा राज्य चालवण्याकरता शासन करणारा असावा काय करावं. मग सरकार काय करते चोराला गुन्ह्याला काय करते शासन करते. कायदे कोणाचे सरकारचे कायदे आहे ना. माझं पाप होऊ नये पण झालं त्याची काय झाली पाहिजे त्याच्याकरता काय केलं पाहिजे त्याचे प्रकार पडेल. जसे प्रमादाने संन्याशास द्रव्य घेतल्याने पाप होते, त्या पापाची निवृत्ती घेतलेल्या द्रव्याचा त्याग आणि 3 दिवस उपवास केल्याने होते. कोणता आश्रम त्याचे काही नियम आहे. त्याने द्रव्य घेऊ नये. बरं चुकून काय झालं घेऊ नये पण तुमची आमची गोष्ट नाही कोणाच चालली आहे तर कठीण काय ना. संन्यासाचा आश्रम आहे सामान्य आहे का कठीण आहे. संन्यासाला पाहिलं तरी पुण्य होत असते. त्याग असतो काय असतो संन्यास. त्याचे नियम काय करावे लागते ना. तसं मग ठिकाण आहे बरं काय ना. तर कीर्तन कीर्तनात सांगणार बुवानी असं सांगणार. त्यांनी भिक्षा मागितली पाहिजे. हाताने स्वयंपाक करता कामा. हाताने स्वयंपाक करायचा ग्रस्त आश्रम आणि भिक्षेच्या द्वारा पोट भरणे कोणता धर्म संन्यास आश्रम. त्याचे नियम आहे बघा. ते संन्यास म्हणजे एकच वेळ काय मागितली पाहिजे भिक्षा मागितली बघा. आमच्या ज्याचे नियम राहतात 5 घडी म्हणजे 5च घडी नाही तर थोडा गाव फिरून येतो. कशी भिक्षा मागता येते त्याचे नियम आहे. काय नियम आहे. त्या नियमाला आणि चुकून कल्पना करा कुठेतरी गेला बघा कोणीतरी आपलं संन्यासी आणि देवाला गेला. एका झाला जेवणाऱ्या माणसाने म्हणजे भांडं पाणी पिण्याकरता दिलं ते काय चांदीचं. संन्यासी माणसं आपले टोकरीमध्ये काय पिणारे तुम्हाला कल्पना बघा. काही आम्ही संन्यासी ते आमचे ओळखी भारतानंद आहे ना त्यांच्याजवळ एकच साधन असतं बा. काही टाकलं कुठं टाकायचं ते काही नाही सगळं त्याच्यातूनच पाहायचं. माझा ते संन्यासाला काय माहिती चांदीचं भांडं पाहता लोप चढला काय चढला. मग जेवण झाल्यानंतर हात धुण्याकरता गेला आणि ते चांदीचं भांडं झोळीत घेतलं टाकून. पुढे मग राम श्याम झाल्यानंतर चालायला लागला संन्यासी. ते भांड्याचं कडेला लागायला लागलं. तर म्हटलं काय लागते पाहिलं तर काय होतं चांदीचं
बरं म्हणायला लागले, आपण आश्रम कोणता आहे आपला? पांढऱ्या कपड्याचे कोणते कपडे केले? मग कशाला केले म्हणलं? दुसऱ्याचं भांडं चोरून आणलं, त्यापेक्षा पांढरे कपडे आपले. तुम्ही म्हणाल पांढऱ्या कपड्यातही चोऱ्या करायचे का? पांढऱ्या कपड्यामध्ये काही केलं तरी चालते, असं कुठं आहे का? मग त्याला पश्चाताप झाला. काय झाला? आणि ते पश्चाताप झाल्यानंतर म्हटलं मग आमच्याकडून चुकी झाली. काय झालं म्हणलं महाराज? म्हटलं हे भांडं संन्यासी असताना हे भांडं आम्ही दुसऱ्याचं भांडं काय करून राहिलो, मग तुमचं भांडं काय करा, मग एवढ्यावर प्रायश्चित्त कर्म म्हणतात. मग 3 दिवस काय केलं पाहिजे? दिवसा उपवास करायचा, रात्री जेवायचं. अंतर्भे ठेवून घ्यायचं का? अंतर्भे ठेवून घ्यायचं का? द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस काय केला पाहिजे? म्हणजे बरं का, ते घेतलेलं जे भांडं आहे त्याच्यापासून झालेलं पाप आहे, त्या पापाची काय होते? ज्याला प्रायश्चित्त कर्म म्हणायचं. आणि असाधारण प्रायश्चित्त आहे. कोणतं आहे? गंगा स्नान करणे कोणतं आहे? साधारण आहे का नाही? द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करणे कोणतं आहे? दोन्ही आहे बघा. आपण जर गंगेमध्ये स्नान केलं, पापाची काय होते? पुढे एखादा लोभी संन्याशी द्रव्य घेऊन 3 दिवस उपवास करील, पण नुसते उपवास करणे हे प्रायश्चित्त कर्म नाही. द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे. बरं का, संन्यासाला मनोविनी नका हाणतील ठेवलं. नाही तुम्ही म्हणाल लोभी, मग ते विचारतील कशावर सांगतो? नमला विचार सागरात सांगितलं आहे लोभी. संन्यासात कुठे का प्रकाराचे, पण आपला कल्पनेतलं संन्यास कुठला? कल्पनेतल्या ह्याच्यातून पाप काय होत नाही. मला द्रव्य घेऊ नये पण घेतलं, आणि विधी आहे द्रव्य घ्यायचं नाही. मग आता एक पाप झालं, कसं निवृत्त करायचं? द्रव्याचं सुद्धा काय करायचं, आणि 3 दिवस काय करायचं? म्हणजे केलेल्या पापातून काय होते? याला असाधारण पाप म्हणायचं. काय म्हणायचं? हे कर्माचे स्वरूप सांगितल्यानंतर मुमुक्षुने काय करावे त्याचा विचार सांगतो. मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्म करू नये. त्याला कर्माचा स्वरूप सांगितलं. मनुष्य देहामध्ये काय होते? कर्म होते, आणि याच मनुष्य देहातल्या कर्माने पाप आणि पुण्याची काय होते? एक मनुष्य देह खेरीज करून कोणताही तुम्ही योनीत गेले त्याच्यापासून पापही होत नाही, काय होत नाही? पुण्य. स्वर्गातल्या सुद्धा देहामध्ये पापही नाही, काय नाही. मग पाप आणि पुण्य कोणत्या देहात होते? मनुष्य देहामध्ये. असं ते काय नाही बघा. केला कर्म झालं, विहित असेल तर पुण्य, निषिद्ध असेल तर. आम्ही म्हटलं बा कसे वागू, काही करू, असं जर म्हटलं, बरं आहे तुम्ही कसे वागा काय, पण फल देणारा कोण आहे? ईश्वर आहे. एखादं म्हणलं आम्ही गाडी कशी चालवू, मग फल देणारा कोण आहे? कशी चालू पाहिजे? लाल दिवा दिसतो ना, गाडी काय केली पाहिजे? थांबवलीच पाहिजे. लाल दिवा दिसणे का कोण आहे? शासन आहे. नाही तर लगेच पोलीस सिटी मारत असतो. हे आपल्याकडे तरी पोलीस तरी पाहिजे. परदेशामध्ये जसं ते तिकडे जाऊन कळते बघा त्याला, याने ओव्हरटेक केलं म्हणून काय करावं. म्हणजे शासनाने नियम केलेले आहे. कोणी ते नियम काय केले पाहिजे? आहे त्याप्रमाणे ईश्वरी नियम आहे.
कसंही वागवून स्वैराचार म्हणतात त्याला, काय म्हणतात. पुढे येईल की तुम्हाला कर्माने सांग. मनालाही तसं वागायचं असते का शास्त्राने सांगितलं तशाप्रमाणे वागा. नाहीतर मग पापानिकाची काय होते. मला तुम्ही बाकी काय आपण व्यवहारामध्ये पाहतो ना, जेवढं सुख असेल तेवढं पुण्याचं फळ, आणि जेवढं दुःख असेल ते कशाचं फळ. मग ते काही नाही. पाप आणि पुण्यातून ब्रह्मदेवसुद्धा काय होत नाही, सुटत नाही. का एवढी मोठी ब्रह्मदेवाची मुलगी कोण, अहिल्या. आणि इंद्राने आणखी अत्याचार केल्यामुळे तिला काय व्हावं लागलं. मग इंद्र झाला म्हणून त्याला काय सुटला गेला का तो. इंद्रा पडली आणि चंद्र झाला. ते काही जमत नाही. पाप काय करावं लागतं. मनुष्य कशा करताय, आपण मागच्या जन्मामध्ये जे पुण्यपाप केलं ते भोगण्याकरता आहे, आणि या देहामध्ये मागे केलं ते भोगायचं, आणि आता करतो ते पुढच्या जन्माला काय होतं. तुम्हाला 18व्या अध्यायामध्ये का त्याचा विचार भगवद्गीतेमध्ये. मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्म करू नये, कारण काम्य कर्माने उत्तम लोकप्राप्ती आणि निषिद्ध कर्माने नरकादी लोकांची प्राप्ती होते. हे पहा, काम्य कर्म केलं तर उत्तम लोक म्हणजे स्वर्ग, वैकुंठ वगैरे सगळे वरचे भवन आहे सगळे ते, आणि पुण्योत्पत्तीने प्राप्त होणारे. आणि खालचे आहे तुमचे दोन्ही घेतलेले त्याने अतिपापामुळे कशाची प्राप्ती. नरक. भागवतामध्ये 84 लाख हे सांगितले नरक. तुकोबाराने सुद्धा नाटाच्या अभंगात सांगितलं आहे. बरं का. आले हो संसार नाही त्या काळदंड ते नदी माझी चालवती वरी नबळे तरी माझी वर ताण हो नसावे तो राखी तप्त भूमी ज्वाळ. कशाचं फल आहे. एखाद्या माणसाने पाप केलं असेल, उघड किल्ला नाही आला, लोकांना काय माहिती, तरी सुद्धा परलोकामध्ये त्याला काय करावं लागतं. ते काय नाही. संकल्प कोणाचा आहे, कोणता आहे. आणि ज्याचं जसं फळ असेल तसं ईश्वर काय देतो. सुखाने जैसे ज्याचे तैसे देतो ईश्वर. वाल्या कोळ्याची गोष्ट आहे ना, ते म्हटलं ते काही नाही. तो माझ्या नारदाच्या उपदेशाप्रमाणे घरी गेला. मग घरच्या लोकांना सांगायला लागला, म्हटलं मी तुमच्याकरता पाप करून पैसा आणत असतो. मग अर्धा बाटला काय केला पाहिजे मी. मग घरच्या लोकांनी सांगितलं, म्हटलं ते काही नाही. बरं का, पाप करून आणा, पण पापाचं फळ कोणाला. म्हणलं आम्ही. म्हणलं हे पण तुम्ही पाप करताना भोगावते, आम्ही का. मग त्याचे डोळे उघडले कोणाचे. अरे म्हणलं सगळं अंगलट आहे. आपण पाप करायचं यांना. आम्हाला पूर्वदशा गेली पाहिजे. पूर्वदशा कोणती होती मग. जे खळाची व्यंकटी सामान्य खळ होता का अस्सल खळ होता. बरं का. अगोदर माणूस मारायचा आणि मग कपड्यामध्ये किती पैसे आहे ते पाहायचा. काही काही चोर असतात ना, अगोदर काय करायचा, खून करायचा आणि मग पाकिट बघायचं. काही नाही पाकिट, मग पाकिट नसतं टाक देऊ दे फक्त. पण जसा ज्याचा गुन्हा असेल त्याप्रमाणे त्याला शिक्षा भोगावी. माहिती ईश्वरी न्याय आहे. कोणता न्याय. म्हणून नित्य नैमित्य करून ते गेलेलं आहे ना. आपलं कुठपर्यंत आला वाचा घ्या.
ते न केले तर पाप होऊन नीच लोकप्राप्तीचा प्रसंग येईल. पापाच्या प्रतिबंधार्थच नित्य नैमित्तिक कर्म करावे. हे पाहायचं उलटं विधान आहे त्याचं. तो नित्य नैमित्तिक कर्म जर केलं नाही, काय नाही केलं तर काय उत्पन्न होत नाही, आणि नाही केलं तर उलट बोलतो माझा. नाही केलं तरी काय होते, अभावातून कुठं पापाची उत्पत्ती होते का? पेरलंच नाही तर होईल. नाही म्हटलं आमचं शेत फार काही विचारूच नका, पाणी नाही पडलं तरी सुद्धा पेरा अथवा न पेरा की त्याच्यातून पीक आल्याशिवाय राहत नाही. म्हटलं फार चांगलं आहे. अशी ही व्याप्ती कुठे दिसते का? पेरून उगवे ना, काय होईना. अरे पेरून उगवत नाही. ते धान्याच्या पिशव्या असते ना, ते बोगस असतात बघा त्या. आणि त्या जरी पेरलं तरी बरेच दिवस गेल्यामुळे त्याच्यातून काही नाही, अंकुरच निघत नाही त्याच्यातून. कशा करता चाललं? पुढे खंडनाच्या वेळेला त्याचं खंडन करू. पाप प्रतिबंधाशिवाय नित्य नैमित्तिकाचे दुसरे फल नाही. कदाचित चुकून निषिद्ध कर्म घडले तर प्रायश्चित्त कर्म करावे. हे पहा, असं का नित्य नैमित्य कर्म केलं तर त्याच्यापासून पुण्य नाही. दुसरा प्रश्न कोणता? निषिद्ध कर्म घडलं तर मग त्याने निषिद्ध कर्म करू नये असं सांगायचं आहे पुढे. प्रायश्चित्त कर्म साधारण व असाधारण असे दोन प्रकारचे आहे. हे पहा, एक साधारण आणि कोणतं एक साधारण कोणाला म्हणायचं नाही सर. अजून मला तिथपर्यंत वाचन व्हायचं आहे. साधारण शास्त्रामध्ये ज्याचं विधान केलेलं असते बरं का, पाप निवृत्तीचं काय केलं असते त्याला कोणतं कर्म म्हणायचं? असाधारण. हे बाबा आता सांगितल्यानंतर संन्यासाने काय घेऊ नये हा विधी आहे, पण त्याने काय केलं बघ, मग लोभी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? नाही तर तुम्ही म्हणून फिरू नका, विचार सागरामध्ये तुम्ही लोभी आहे असं सांगितलं. संन्यासी लोक आणतील की तुम्हाला उच्च आश्रम आहे. काय पहिला कोणत्याही कार्यामध्ये कोणाला मान असतो, कारण त्याच्यात आश्रमामध्ये प्रकार आहे ना. ब्रह्मचर्य पुढे, गृहस्थ पुढे, आणि पुढे संन्यासी माणसाने जरी आणखी काही केलं नाही, विचारसागर जरी ऐकला नाही तरी त्याला मोक्ष मिळतो. संन्यासामध्ये काय आहे? शक्ती आहे. संन्यास घेणाऱ्या माणसाला आजपर्यंत जरी पाप केलं असलं त्या पापाची काय होते? निवृत्ती आहे. पण संन्यास धर्म पाळले पाहिजे. काय केले पाहिजे? हो. कसे पाळायचे काय सांगायचे? न सांगणं बरं, नाही तर मानस असं सांगितलं तो संन्यासी आमच्याकडे यायला. म्हणून संन्यासाचे नियम असतात. पुढे आपल्या हातून अमुक एक पातक झाल्याचे समजले तर त्याच पातकाची निवृत्ती करण्याकरिता जे विधान शास्त्राने केले असेल तर ते असाधारण प्रायश्चित्त म्हणावे. त्याला कोणतं प्रायश्चित्त? गंगा स्नान. गंगा स्नान साधारण आहे. आणि कोणतं? असाधारण. पुढे जसे यतीस द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे प्रायश्चित्त द्रव्य ग्रहणाबद्दल सांगितले आहे, ते असाधारण प्रायश्चित्त कर्म होय. त्याला कोणतं कर्म मिळालं? त्याला असाधारण म्हणायचं. आणि गंगा स्नान वगैरे कोणते? पुढे वाचा. प्रस्तुत शरीरात साधारण प्रायश्चित्त करावे म्हणून सांगितले आहे. ते का करावे व त्याचे फल काय हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे अवश्य आहे. आता याचा सर्व विचार तुम्हाला सांगायचा आहे. त्याच्याकरता कर्माची काय द्यावी लागते माहिती.
त्या कर्मामध्ये प्रकार पडतात. एक संचित कर्म. कोणतं कर्म? क्रियमान कर्म, प्रारब्ध कर्म. याचा विचार करायचा आहे, पण तो विचार कधी मी ते सांगू.